आपल्या आई वडिलांचे आपल्यावरती अनंत उपकार असतात. आई वडिलांचे उपकार आपल्याला कधीच फेडता येत नाही. अगदी त्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपण आपला प्राण जरी सोडला, आपण आपला जीव जरी सोडला, तरी आई वडिलांच्या उपकारातून कधीच आपल्याला उतराई होता येत नाही. काय द्यावे त्यासी फावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. अरे त्या आईच्या चरणावरती आपण आपला जीव जरी वाळून टाकला तरी त्या आईचे उपकार नाही फेडता येत आपल्याला. त्या बापाच्या चरणावरती मुलांनी जीव जरी आपला वाळून टाकला तरी नाही त्या बापाचे उपकार आपल्याला फेडता येत. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला तरी ज्याची माया अमाप आहे त्याचं नाव बाप आहे. आपल्या लेकराला यशाच्या उत्तुंग शिखरापर्यंत पोहोचवणारा व्यक्ती म्हणजे बाप आहे. आपल्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे ही भावना ज्याच्या अंतःकरणात आहे त्याचं नाव बाप आहे. आपल्या लेकराचं भलं झालं पाहिजे ही भावना ज्याच्या मनात आहे त्याचं नाव बाप आहे. आपल्या लेकराचं कधीच वाईट जो चितत नाही त्याचं नाव बाप. ज्या बापानं या मुलांना जन्म दिला, ज्या बापानं या मुलांना आयुष्यभर प्रेम दिलं, आयुष्यभर सांभाळलं, वाढवलं, घडवलं, चांगलं ज्ञान दिलं, चांगलं विचार दिले, चांगले संस्कार दिले, चांगलं वळण लावलं, तो बाप या मुलांच्या जीवनातून असा अचानकपणे निघून गेल्यानंतर काय वेदना झाल्या असतील या मुलांच्या अंतःकरणाला, काय यातना झाल्या असतील या मुलांच्या अंतःकरणाला, आणि काय दुःख झालं असेल या मुलांना हे शब्दात मांडण्याच्या पलीकडे. ज्या बापाने या मुलांना प्रेम दिलं, आधार दिला, खंबीर बनवून स्वतःच्या पायावरती उभं केलं, आपलं बोट धरून चालायला शिकवलं, आयुष्यभर या मुलांवरती प्रेम केलं, अरे तो बाप या मुलांच्या जीवनातून असा अचानकपणे निघून जाणं म्हणजे या मुलांना दुःख होणं हे स्वाभाविक. ज्याचा बाप गेला त्याला विचारा बापाची किंमत काय असते. जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला एवढं काही वाटत नाही हो त्याचं. जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे ना तोपर्यंत आपल्याला काही वाटत नाही त्याचं. पण ज्या दिवशी हा बाप आपल्या जीवनातून निघून जातो ना त्या दिवशी पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटते. ज्याच्या जीवनातला बाप निघून गेला, त्याच्या जीवनातला आधार निघून गेला, ज्याच्या जीवनातला बाप निघून गेला, त्याच्या जीवनातला प्रेम करणारा एक व्यक्ती निघून गेला, ज्याच्या जीवनातला बाप निघून गेला त्याच्या जीवनातला खरी माया लावणारा एक व्यक्ती निघून गेला. बाप म्हणजे फार मोठी छत्री असते, फार मोठी छत्री असते. बाप आहे तोपर्यंत तुम्ही काहीही करा, कितीही उन्हाळपणा करा, चालतो सगळं झाकून जातो. पण बाप गेल्यानंतर मात्र केलेला उन्हाळपणा आता नाही चालायचा बरं का पोरांनो. बाप आहे तोपर्यंत तुम्ही काही करा, सगळं झाकून जातं, पण बाप गेल्यानंतर मात्र काही झाकता येत नाही. अरे बाप म्हणजे फार मोठं झाकण असतं, घराचं झाकण. आणि तो बाप निघून गेल्यानंतर त्या बापाची सगळी जबाबदारी त्या घरातल्या मोठ्या मुलावरती येत असते. त्या बापाची सगळी कर्तव्य त्या घरातल्या मोठ्या मुलाला पार पाडावी लागतात. बापाची जबाबदारी त्या मुलाला घ्यावी लागते. अरे बहिणी घरी आल्यानंतर त्या बहिणींना बापाचं प्रेम द्यावं लागतं त्या मुलाला. आणि म्हणून आज हा परिवार आपल्या पित्यासाठी 4 प्रकारचं दान करतो. पहिलं आहे पिंडदान, दुसरं आहे ज्ञानदान, तिसरं आहे अन्नदान आणि चौथं आहे वस्त्रदान. या जगात पिंडदानासारखं दुसरं पुण्य नाही, या जगात ज्ञानदानासारखं दुसरं पुण्य नाही, या जगात वस्त्रदानासारखं दुसरं कोणतं पुण्य नाही, आणि या जगात अन्नदानासारखं दुसरं कोणतंच मोठं पुण्य नाही. म्हणून आज हा परिवार आपल्या पित्यासाठी हे 4 प्रकारचं दान करतो. खऱ्या अर्थाने आज या परिवारानं कीर्तनाचंच आयोजन का केलं? कारण या सूळ परिवाराला माहित आहे कलियुगामध्ये माणसाचा उद्धार जर कशाने होत असेल तर तो हरीच्या नामाने. आज कलियुगामध्ये माणूस मेल्यानंतरही माणसाला सद्गती जर कशाने मिळत असेल तर हरीच्या नामाने. कारण नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे. आमचे श्री संत सेना महाराज याच्याकरता एक अभंग लिहून ठेवतात. महाराज म्हणतात, नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे, पापाची पर्वत जळून खाक होतात या नामचिंतन. घेताना
घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा वेदशिनला झाली सीमा हो घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे, पापाची पर्वत जळून खाक होतात हे सूळ परिवाराला माहित आहे. म्हणून या परिवारानं आपल्या पित्याच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं एक दिवसीय नाम महोत्सव सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. विठ्ठल आज खऱ्या अर्थाने एका बापासाठी आपण या मंडपामध्ये आला असाल तर मला असं वाटतंय बापच सांगणं फार महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा या अभंगामध्ये बापाचंच वर्णन केलेलं आहे. महाराजांनी बापाचं वर्णन करत असताना सांगितलेलं आहे बाप आपल्या लेकरासाठी काय करतो. खरं तर हा प्रश्न विचारण्यासारखा नाही बरं. बाप आपल्या लेकरासाठी काय करतो हा प्रश्न विचारण्यासारखा नाही, पण खरंच बाप आपल्या लेकरासाठी काय करतो या प्रश्नाचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून देत आहेत. महाराज म्हणतायत बाप आपल्या लेकरासाठी जोडी करतो, जोडी एक वस्तू बाप आपल्या लेकरासाठी जमावून ठेवतो. आणि हे सगळं करत असताना तो आपल्या देहाचा देखील विचार करत नाही. हाडाची काढ करतो बाप, रक्ताचं पाणी करतो बाप. कुणासाठी? फक्त आणि फक्त आपल्या लेकरासाठी, लेकुराचे होते. जगद्गुरु तुकोबरायांनी बापाविषयी फार मोजकेच अभंग लिहिलेले. प्रत्येक कवीनं बापाविषयी फार कमी लिहिले. आईचा उदो आपण सगळेजणच करतो, आईचं कौतुक आपण सगळेजणच करतो. बऱ्याच लेखकांनी आईविषयी कविता लिहून ठेवल्या, बऱ्याच कवींनी आईविषयी भरपूर कविता गायल्या. आमच्या संतांनी आईचं तोंड भरून वर्णन केलं. व्याख्यान करते सांगताना आईचा विषय फार मोठ्या आवाजामध्ये सांगतात, फार वेळ सांगतात. शाळेमध्ये शिकवत असताना मास्तर पोरांना आई काय असते हे फार समजावून सांगतो. आईचं प्रेम दिसतं, पण आईचं प्रेम दिसत असलं तरी बापाचं प्रेम दिसत नाही. आईचा उदो आपण सगळेच करतो, पण आई ही त्या पडद्याची पुढची बाजू आहे. बापाचा उदो कुणी करीत नाही, कारण बाप ही त्या पडद्याची पाठीमागची बाजू आहे. बाप हा एक झाकलेला कलाकार आहे. आईचं प्रेम दिसतं, बापाचं प्रेम दिसत नाही. आपल्या डोळ्यातल्या अश्रून वाटे जी प्रेम दाखवते तिला आई म्हणतात, पण हृदयातलं प्रेम हृदयातच झाकून ठेवतो त्याचं नाव बाप आहे. बाप कधी प्रेम दाखवत नाही याचा अर्थ बाप कधी प्रेम करत नाही असं नाही, झाकून प्रेम करतो तो बाप आहे. उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, फटामधी हासू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल, लेकरांच्या पायी उभा जन्म उधळील. आधाराचा वड जणू वाकल आभाळ, जिजाईना पाचोळा जिन रानो माळ.
जिन रानमाळ घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बाप जपून प्रेम करतो त्याचं नाव बाप आहे म्हणून त्या बापाला समुद्राची उपमा दिलेली का कारण समुद्रामध्ये जसं कितीही नद्या येऊन मिळत राहिल्या तरी समुद्र आपली मर्यादा कधी ओलांडत नाही अगदी त्याच पद्धतीने त्या घरातल्या बापाच्या अंतःकरणामध्ये त्या घरातल्या सगळ्यांची दुःख समाविष्ट करून घेण्याची ताकद असते